नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शैलजा राजे यांच्या भोवळ या पुस्तकातील भोवळ. कथेचं नाव आहे भोवळ. मनीषा गेले 4-5 महिने अस्वस्थच होती. परीक्षेला आता अवघा महिना राहिला होता, पण तिचा अभ्यासात लक्षच लागत नव्हतं. ती 12वीला गेली तेव्हा तिच्या मोठ्या आईनं तिला म्हटलं होतं, म्हणू मेडिकलला जायचं बरं का, डॉक्टर व्हावं असं मला खूप वाटायचं. माझी ती एक महत्त्वाकांक्षाच होती म्हणेनाच. पण इंटर झाले न लग्न झालं. मग कुठलं आले गं शिक्षण. मनात आणते तर तुझे आजोबा मला शिकू शकले नसते असं नाही, पण तो काळच वेगळा होता बाई. मी शिकण्याचं नाव काढताच मला खडसावून सांगितलं, तुझ्यापेक्षा मला माझ्या भावांची शिक्षणं महत्त्वाची वाटतात. आणि बसले शिकवत आपल्या भावांना. एकेका वर्गात 2-2, 3-3 वर्ष काढणारे होते सगळे. पण पुरुष शिकला पाहिजे ना. पण मोठी आई, ते सारे म्हणूनच तर एवढ्याले मोठे हुद्देदार झालेत. पण उपयोग काय त्याचा. तुझ्या बापाला फॉरेनला पाठवायचं किती मनात होतं माझ्या, पण जमलं नाही. मी जाईन फॉरेनला, मी डॉक्टर होईन, तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन. खरंच, प्रॉमिस. आपल्या आजीला, मोठ्या आईला आपण असं वचन दिलं हे मनीषाला सारखं आठवत होतं. पण तिच्या हातून अभ्यासच होत नव्हता. पुस्तक हातात घेतलं की नको तेच आठवायचं. आता काही ती अगदी लहान नव्हती, 15वं पुरं झालं होतं. सगळं समजत होतं. आईच्या आणि पप्पांच्या मध्ये निर्माण झालेला तणाव कळत होता. सुरुवातीला दोघांनीही तिच्यापर्यंत काही पोचू नये अशी काळजी घेतली होती, पण आता दोघांचंही भान सुटलं होतं. शब्दाला शब्द वाढत होता. एकमेकांची उणीधुणी निघत होती आणि नको ते तिला समजत होतं. तिचं मन बेचैन होत होतं. अभ्यासाच्या पुस्तकात आईपप्पांचे शब्द दिसायला लागायचे. मनात त्या शब्दांचीच उजळणी सुरू व्हायची. अशावेळी तिला आपल्या मोठ्या आईची फार आठवण यायची. पण नेमकी याच वेळी मोठी आई दूर गेली होती. कधी नाही ते तिच्या पुतण्यानं तिला अमेरिकेत नेली होती, आपल्या नोकरीच्या गावी. मनीषाचं 12वीचं वर्ष महत्त्वाचं म्हणून मोठी आई जायला तयार नव्हती. पण पप्पांनी, आईने आणि खुद्द तिनंसुद्धा आपल्या मोठ्या आईला जाण्याचा आग्रह केला. आपल्या आजीच्या बुद्धीचा मनीषाला फार अभिमान होता. ती म्हणाली होती, मोठी आई तू जा गं, मी अगदी सरळ छान अभ्यास करेन, नक्की मेरिट लिस्टमध्ये येईन बघ, तू मुळीच काळजी करू नकोस. आणि सांगू का तुला, तिकडच्या मेडिकल कोर्सेसची माहिती आहे नेताना, माझ्या उपयोगी पडेल अशी. जा तू. मधू काका नेतो एवढा तर जायला काय झालं तुला. मला दर 8-15 दिवसांनी पत्र लिहित जा, मीही तुला लिहून माझ्या अभ्यासाबद्दल कळवीन. पण महिन्यातून एकदाच आणि माझ्या रिझल्टच्या वेळेस तू येतेसच परत. मोठ्या आईला पोचवायलाही अभ्यास बुडेल म्हणून मनीषा गेली नव्हती मुंबईला. एकटे पप्पाच गेले होते. आईला मोठ्या आईची तयारी करून द्यायला आधी रजा घ्यायला लावली होती. आणि मग मनीषाला एकटे ठेवू नकोस असं मोठी आईच म्हणाली. पप्पा एकटेच गेले. मनीषाला पप्पा परत आले तो दिवस कसला, मध्यरात्रीच म्हणायला हवी, चांगलाच आठवत होता. मोठ्या आईचं विमान सुटायला काहीतरी कारणामुळे उशीर झाला आणि मग पप्पा रात्री 11 नंतर टॅक्सीने आले. घरी पोचले तर रात्रीचे 2:30 वाजले होते. पप्पांची वाट पाहत ती बराच वेळ अभ्यास करत बसली होती. नुकती झोप लागत होती तर पप्पांचा आवाज ऐकू आला. मोठ्या आईचं विमान कसं होतं, ती विमानात बसताना नर्वस झाली होती की आपल्या नेहमीच्याच डोळ्यात चढली, सारं विचारायला ती उठून बाहेर आली. पप्पा हसत कोचावर रेळले होते. त्यांच्या शेजारी एक सुरेख देखणी मुलगी बसली होती. तीही हसत होती. आई आत कॉफी करीत होती. या दोघांनी एवढं हसावं असं काय घडलंय. मनीषा दोघांच्या मध्ये जाऊन बसली आणि तिने विचारलं, गेली मोठी आई. खुशीत होती ना की घाबरली होती. घाबरायचं का कशाला, पप्पांच्या ऐवजी तीच बोलली. मनीषाला तिचा आवाज फार आवडला. गोड होता. पण पप्पांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तिनं द्यावं हे काही तिला फारसं बरं वाटलं नाही. ती पप्पांना बिलगुल म्हणाली, सांगा ना पप्पा, मोठी आई मजेत होती ना. एकदम मजेत. हिची मावशी त्याच विमानाने न्यूयॉर्कला गेली. आईला कंपनी मिळाली. पण मन्या विमानानं मात्र आम्हाला फार सतवलं. म्हणजे काय, लेट झालं एवढंच ना. अगं नुसतंच लेट नाही, कुणाचा तरी फोन आला विमानात स्फोटक द्रव्य आहेत म्हणून. मग सगळ्या तपासण्या, सगळे प्रवासी खाली. बोर झालं. आताही पप्पांच्या ऐवजी तीच सांगत होती. खूपच बोलायला हवंय म्हणायचं. त्या मानाने आपली आई खूपच कमी बोलते. मनीषानं प्रश्नार्थक विचारानं डोळ्यांची उघडझाप केली. पप्पांनी तिच्या मनातला हेतू नेमका ओळखला. त्या मुलीच्या पाठीवर थाप मारीत पप्पा म्हणाले, आरू ही आमची मनीषा. म्हणजे आमचा माण्याच. ग्रेट आहे अगदी, एकदम ब्रिलियंट. तुझ्यासारखीच. आपल्या एवढ्या मोठ्या पप्पांना तिनं म्हणावं हे काही मनीषाला आवडलं नाही.
ती फार तर 25 वर्षाची असावी आणि आपले पप्पा तर आता 47 वर्षाचे आहेत. परवाच मोठी आई म्हणत होती अरविंदाचा 50वा वाढदिवस थाटात करायचा. कधी येतो गं? तिने विचारलं. अजून 3 वर्ष अवकाश आहे. तुझी मेडिकलची 2 वर्ष होतील तेवढ्यात. मोठ्या आईला दुसरं काही सुचत नव्हतं. आई कॉफी घेऊन आली. गाऊनमध्ये आपली आई काही वाईट दिसत नाही. हिच्या इतकी गोरी नसेल, पण डोळे किती छान आहेत आईचे. मोठी आई नेहमी म्हणते कुंदाचे डोळे बघत राहावेत असे आहेत अगदी. हा आरू तिच्या डोळ्यावर भाल्ला असावा. आपली आई मोठी ग्रेट आहे. अशी गोष्ट ती सहज बोलते. कुणीतरी मारवाडी मुलाशी लग्न केलं, त्या मुलीचं घरदार तिच्या विरुद्ध उभं राहिलं. पण एकटी मोठी आई तिच्या पाठीशी उभी राहिली. म्हणाली प्रेम आहे हे. प्रेम का असं जात पात धर्म पैसा असलं पाहून उद्भवतं? करू दे तिला लग्न, सुखी होऊ दे. तुम्ही का आड येता तिच्या? त्यावेळी मोठ्या आईचे विचार खूप आवडले होते. पण आता वाटायचं यावेळी मोठी आई असती तर तिने नक्कीच पप्पांना आणि आईला 4 समजुतीच्या गोष्टी शिकवल्या असत्या. हे असं काही घडलं नसतं. जे काही घडत होतं त्याची सुरुवात त्याच दिवशी झाली होती. आई कॉफी घेऊन आली तेव्हा नेहमीप्रमाणे पप्पा पटकन उठले नाहीत. त्यांनी तिच्या हातातून ट्रे घेतला नाही आणि ती आरुषी तशीच रेरून बसली होती. मग मनीषाच पटकन उठली. तिने एकेकाच्या हातात मग दिला. मग 3च होते. आई म्हणाली मनू तू घे, मला नको. घे, तुला कॉफी केव्हाही दिली तरी आवडते. आम्ही दोघं अर्धी अर्धी घेतो. येताना खूप खाणं झालं आहे. थांब, दुसरा मग आणते. आई मग आणायला आत गेली. मनीषा पाहत होती. आईने दिलेल्या मगातली कॉफी तिने उष्टावली होती. आईनं मग आणल्यावर तिनं त्यात कॉफी ओतली न मग पप्पांच्या हातात दिला. पप्पांनी एक घोट घेतला आणि म्हणाले वा, फंटॅस्टिक. फारच सुंदर लागते बुवा कॉफी. तुम्हाला आवडतं म्हणून जायफळ घातले त्यात. आईनं साधेपणानं उत्तर दिलं. पण मनीषाला मात्र वाटत होतं पप्पांना अरुंधतीनं उष्टी केलेली कॉफी आवडली होती. पप्पांचा चेहराच ते सांगत होता आणि ती समजण्या इतकी मनीषा मोठी होती. कॉफी घेऊन झाल्यावर अरुंधती म्हणाली निघते मी, पोचवणार ना? एवढ्या रात्री कुठं जाता? झोपा इथंच. दिवसभर दगदग झाली. सकाळी उठून जा. सकाळी पोचवतील अरविंद स्कूटरवरून. राहा गं, मीही आत्ता खूपच जमलोय, पप्पा म्हणाले. मनीषाच्या खोलीतली मोठ्या आईची कॉट रिकामीच होती. आईनं त्यावरची चादर बदलली, पांघरून दिलं. अरुंधती झोपली होती. तिथं चांदणं कसं नेमकं येऊन ठिपकत होतं. मनीषा तिच्याकडे पाहत होती. अरुंधतीच्या ते ध्यानात येताच ती हसली. तिनं विचारलं काय पाहतेस गं? तुम्ही किती सुंदर दिसताय. क्लिओपात्रासारख्या वाटताय. चांदणंही तुमच्याकडे डोकावून पाहतंय. वा, अगदी काव्यात बोलतेस की गं अरविंदासारखी. पप्पांची आणि तुमची खूप जुनी ओळख आहे. ती हसली न म्हणाली जुनी कुठली? मी आत्ताच तर लागले त्यांच्या ऑफिसात. पण अरविंद इतका उमदा आहे की वाटतं आपली खूप खूप जुनी मैत्री आहे. आमच्यातला परकेपणा कधी लोपला हे कळलंच नाही बघ. मग ती खूपसं तिच्या पप्पांच्याबद्दलच बोलत राहिली. ऐकता ऐकताच मनीषाला झोप लागली. सकाळी ती उठली तेव्हा पप्पांच्या स्कूटरवर त्यांच्या पाठीवर रेळून ती बसली होती आणि आईला हात करत होती. मग नेहमीच ती येत राहिली. तिचं गणित चांगलं होतं. बायोलॉजी घेऊनच ती BSc झाली होती. पप्पांनी तिला मनीषाला शिकवायला सांगितलं. खरं तर अशी कुणी काही मनीषाला मुळीच जरुरी नव्हती. आईनं तसं म्हटलंही, पण पप्पांना ते पटलं नाही. आईला म्हणाले हे बघ कुंदा, SSCला मनीषा जेमतेम लिस्टमध्ये आली होती. यावेळी तिनं पहिल्या 10 यायला हवं. अहो, पण अशानं उगाचच मुलांच्या मनावर दडपण येतं. पण पप्पांनी आईचं ऐकलं नाही. अरुंधती रोज संध्याकाळी पप्पांच्या बरोबर यायला लागली. पप्पा घरी आल्यावर आई जवळजवळ अर्ध्या पाऊण तासानं घरी येई. पहिल्याच दिवशी पप्पा म्हणाले हे बघ म्हण्या, आम्ही येतो ते डायरेक्ट ऑफिसमधून येतो. आल्यावर आरू थोडी फ्रेश होईल. तोपर्यंत तू हवं तर थोडी खेळून येत जा. कुंदा यायच्या आधी मात्र बसायला हवं हो शिकवणीला. नाहीतर ती म्हणेल तुम्ही मण्याचे नुसतेच लाड करता. आई असं काही म्हटल्याशिवाय राहणार नाही हे मनीषाला माहीत होतं. पप्पा आपले फार लाड करतात असा आईचा नेहमीच दावा असतो. खरंच ती पप्पांची फार फार लाडकी होती. कुठेही गेले तरी पप्पा तिच्यासाठी काहीतरी आणायचेच. आई चिडायची, रागवायची, पण पप्पा सारं हसत ऐकून घ्यायचे आणि मग हळूच म्हणायचे अगं एवढी का चिडतेस? मनीषा आपली एकच तर मुलगी. तिच्यासाठीच तर ना आपल्याला सर्व करायचं आहे. हे बघ, तू काय वाटेल ते म्हणालीस ना तरी आपल्या मनासाठी काहीही करायची तयारी आहे आपली. असे बोलणारे पप्पा असे कसे बदलले? परवा आपण किती विनवण्या केल्या.
प्लीज पप्पा, असे नका हो वागू आईशी. असं म्हटलं तर ते पटकन म्हणाले, चक मारत जा तू आणि तुझी आई, सोड मला. आणि खुशाल आपल्याला ढकलून निघून गेले. कसं लागावं आपलं लक्ष अभ्यासात? पास तरी होऊ का आपण? त्यावेळी अरुंधती रोज येत होती. आईच्या ड्रेसिंग टेबलासमोर बसून फ्रेश होत होती. शिकवायची छान, आवाज होताच गोड. आपल्याशी किती चांगलं वागायची. आपल्या नकळत आपण तिला आरुताई बोलायला लागलो. घरात शिरली की आधी पप्पांच्या खोलीत जायची. खुशाल त्यांच्या कॉटवर लोळत पडायची, आईच्या उशीवर डोकं ठेवून. आईला तिच्या वस्तूंना कुणीही हात लावलेला आवडत नाही. आपणसुद्धा तिची कुठलीच वस्तू कधी घेत नाही. वाटलं होतं पप्पा तसं अरुताईला सांगतील, पण पप्पा कधीच काही तिला बोलत नसायचे. शिकवणी झाली की पप्पा तिला पोचवायला जायचे. कधीकधी तिच्याकडूनच जेवून यायचे. आई बिचारी थांबलेली असायची. पण पप्पा अलीकडे पूर्वीसारखी आईची दखल घेत नाहीत, असं हळूहळू मनीषाच्या ध्यानात येत होतं. पण तिला आईचंही नवल वाटायचं. ती म्हणायची, तू माझ्याबरोबर का जेवत नाहीस? तू कशाला थांबतेस पप्पांच्यासाठी? आई नुसतीच हसायची. आधीच थोडी अबोल असणारी आई हळूहळू अधिकच घुमी होत चालली हे मनीषाला दिसत होतं. अरुताई घरात आली की अगदी मोकळेपणाने वागायची. उलट आईच पप्पांशी पूर्वीसारखं वागत नाही असं मनीषाला वाटायचं. उलट आईने यावेळी पप्पांशी अधिकच जवळ साधावी. पण एकदा मध्यरात्री अचानक तिला जाग आली. पप्पांच्या खोलीतून आवाज येत होते, पप्पांचे आणि आईचे. आई रडत होती आणि पप्पा तिची समजूत घालत होते. म्हणत होते, मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस. तुम्ही बायका किती शिकलात तरी तुमच्यात काहीही फरक पडणार नाही. किती क्षुल्लक गोष्टीतून तुम्ही नाही ते अर्थ काढीत राहता. मनीषाला पप्पांचं पटत होतं आणि नव्हतंही. अरुंधती पप्पांशी ज्या पद्धतीनं वागत होती ती पद्धत नाही म्हटलं तरी मनीषाला बोचत होतीच. मग आईला बोचल्याशिवाय कसं राहणार होतं सारं? शिवाय पप्पांच्या वागण्यातही फरक पडत होता. पूर्वी आईला पप्पांच्या कपड्यांची काळजी घ्यायला लागायची. आता पप्पा स्वतःच फार चोखंदळ झाले होते. ते आपल्या मधूनच पांढऱ्या दिसणाऱ्या केसांना अलीकडे कलप लावत होते, सेंट वापरत होते. अगदी रोज ऑफिसला जाताना ते इंटिमेटचा फवारा घ्यायला विसरत नव्हते. पूर्वी पप्पांना आठवण करून द्यावी लागायची. पूर्वी आई आणि पप्पा एखादं चांगलं नाटक, सिनेमा न चुकता पाहत. आता मनीषाच्या निमित्ताने ते एकटेच जात होते. एकदा आईनं येताना तिकीटं काढून आणली आणि म्हणाली, मनीषाच्या सोबतीला शेजारच्या काकू येणार आहेत, मी सांगितले त्यांना. पण पप्पा गेले नाहीत. आईने न बोलता तिकीटं शेजारी नेऊन दिली. आईच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हतं. वाटत होतं आता कुठल्याही क्षणी आईच्या पाणीदार पापण्यांचा बांध फोडून घळघळा व्हायला लागणार. त्या रात्री मनीषाचा अभ्यास नीट झालाच नाही. रात्रभर आईचा तो व्यथित चेहरा डोळ्यासमोर येत होता. अरुंधती रोज येत होती, मनीषाला शिकवत होती. पण अलीकडे तिच्या शिकवण्याच्या पेक्षा मनीषाचं तिच्या चेहऱ्याकडे लक्ष असायचं. ती दिसते कशी? आपल्या आईपेक्षा ती सुंदर आहे का? आपल्या पप्पांची ती मैत्रीण आहे. पप्पा एकदा म्हणाला, स्त्री पुरुषात मैत्री असतच नाही असं वाटतं का कुंदा तुला? असं कसं वाटेल मला? माझे स्वतःचे काही सहकारी माझे मित्र आहेत. पण मैत्री आणि आसक्ती यातला फरक कळतो मला अरविंद. त्या दिवशी अगदी प्रथम मोठ्या आवाजात त्या दोघांचा वाद झाला होता. मनीषा आपल्या खोलीत दार लावून अभ्यासाचं निमित्त करून बसली होती. पांढऱ्या कागदावर नुसतेच काळे ठिपके दिसत होते. अक्षरांची ओळखच लागत नव्हती. शब्दांचे अर्थ उमजतच नव्हते. कानात शिरत होते पप्पा आई यांचे ते शब्द, तिच्या काळजाला चिरत जाणारे. आई आणि पप्पा हेच तिचं आत्तापर्यंतचं विश्व होतं. मोठी आई विसावा होता. हे सारं मोठ्या आईला कळवावं का? पण ती विचार बदलायची. मोठी आई गेली तिथं खूप आनंदात होती. छान छान पत्र लिहायची, तिच्या अभ्यासाची चौकशी करायची. कोणकोणत्या युनिव्हर्सिटीत मेडिकलचे कोर्स आहेत ते कळवायचे. एका पत्रात तिने लिहिलं होतं, मधू म्हणतो मेरिटला आलीस तर डायरेक्ट तुला इथंच मेडिकल ग्रॅज्युएट करायचं. पण मी त्याला म्हणाले, अरे बाबा, तिचा बाप तिला घटकाभर डोळ्यासमोर हलू द्यायचं नाही. खरं ना? कुठलं खरं आणि कुठलं खोटं? मनीषाला काहीच कळेनासं झालं होतं. ज्या नाटकाची तिकीटं आईनं काढून आणली होती आणि जे नाटक फालतू आहे असं पप्पा म्हणाले होते, त्याच नाटकाला ते अरुंधतीबरोबर गेले होते. मनीषाच्या मैत्रिणीनं हे तिला सांगितलं होतं. तिचे आईबाबा गेले होते त्याच दिवशी. अलीकडे कॉलेजात, आसपास, शेजारी सर्वांच्या तोंडी एकच विषय होता, अरुंधती आणि अरविंद. मनीषाच्या कानावर सारं येत होतं. आईच्या टपोऱ्या तेजस्वी डोळ्यांभोवती उमटलेली काळी वर्तुळं स्पष्ट दिसत होती. मनीषा कधी एकटीच एकटक आकाशाच्या पोकळीकडे पाहत बसायची. आईच्याच ते ध्यानी यायचं. ती मनीषाला जवळ घ्यायची, म्हणायची, म्हणू तू कसला विचार करतेस? तू तुझा अभ्यास करायचास. अगं, संसारात अशी वादळं येतात आणि जातात.
तुझी मोठी आई आली की सारं सुरळीत होईल. मनीषालाही आता तीच एक आशा होती. मोठी आई ग्रेट आहे. ती या सर्व गोष्टीतून मार्ग काढेल. दुरावत चाललेले आपले आई पप्पा पहिल्यासारखे एकमेकांचे होतील. तिचे होतील. घरातला तणाव कमी होईल. पण मोठी आई तिथं रमली होती. मधू काकांना आणखी 6 महिने ती येणार नाही असं कळवलं होतं. त्याची बायको बाळंत व्हायची होती. मोठ्या आईने लिहिलं होतं, मनू मी राहणार आहे. अगं तुझ्यानंतर आपल्या घरात काही लहान मूल जन्मलं नाही. पण मला लहान मुलाला खेळवावं असं फार आवडतं हो. बाळाला थोडी खेळवीन आणि येईन. आहे ना तुझी परवानगी? मनीषा आईला म्हणाली. आई मी मोठ्या आईला सगळं लिहिते. लवकर ये सांगते. मला फार भीती वाटते गं अलीकडे. आईने तिला पोटाशी धरलं, म्हणाली. भ्यायचं काय त्यात? आणि मोठी आई दुःखी होईल असं काही लिहू नकोस. आपलं दुःख आपणच सोसायचं असतं. सुखाचा घास वाटून खावा, दुःखाचा घोट एकट्यानं गिळावा. अरुंधती अजूनही रोज शिकवायच्या निमित्ताने येत होती. पण आता मनीषाच बसत नव्हती. कधी डोकं दुखते म्हणायची, कधी कंटाळा आलाय सांगायची. अरुंधती ओके म्हणून पप्पांच्या खोलीत जायची. तिथं हसण्याचे, बोलण्याचे, खुशीचे फवारे उठायचे. कसले कसले आवाज यायचे. मनीषा तळमळ तळमळ करायची. हा आपल्या आईचा अपमान आहे असं तिला वाटायचं. आपलं रडू तिला आवरायचं नाही. अलीकडे मैत्रिणी विचारायच्या, तुझे पप्पा डायव्हर्स घेणार आहेत का गं? शी असे कसे का ते? तिला तिच्या पप्पांचा केवढा मोठा अभिमान, आपल्या पप्पांच्या बुद्धिमत्तेबद्दल केवढा आदर, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल केवढा विश्वास. पण आता कुणीही काहीही बोलत होतं आणि मनीषाला ते ऐकून घ्यावं लागत होतं. आजपर्यंत ताठमानेनं चालणारी मनीषा भेदरलेल्या कोकरासारखी खालमानेनं चालत होती, वागत होती. आपल्या खास मैत्रिणींनाही टाळत होती. आई सकाळीच ऑफिसला जायची. मनीषाचं कॉलेज कधी दुपारचं कधी सकाळचं. आई गेली, पप्पा गेली की मनीषा दाराला कडी घालायची आणि झोपून राहायची. अभ्यास करावा असं वाटतच नव्हतं. नुसतं पडून राहावं आणि एक एक आठवत राहावं असा एक विचित्र छंदच तिला लागला होता. एक दिवस ती अशीच दुपारी आपल्या खोलीत दार लावून झोपली होती. सोयीसाठी आई आणि पप्पा दोघांच्याही कडे 2 किल्ल्या होत्या. पप्पा दार उघडून आले. बरोबर अरुंधती होती. दोघांच्या बोलण्यातून एक गोष्ट समजत होती. दोघं मधून असे येत होते का? मनीषाला वाटलं उठावं आणि त्यांना काहीतरी विचारावं, त्यांच्याशी भांडावं. अलीकडे कमी बोलणारी आईही पप्पांशी भांडायला लागली होती. त्यांना बेईमान, विश्वासघातकी म्हणत होती आणि पप्पाही तिला काहीही बोलत होते. दोघांना एकमेकांचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत होते. पण मग हे असं एकदम कसं झालं? कुणी केलं? अरुंधतीनं? पण एकदा शेजारच्या उमाकाकू आईजवळ बोलताना म्हणत होत्या, तू तिलाच कशाला दोष देतेस कुंदा? अगं आपलाच दाम खोट, मग परक्याशी झगडा गं कशाला? ती बया अरुंधती अजून तशी लहानच आहे. पण याला नको का कळायला? अर्ध्या वयाचा माणूस हा. आपला संसार, आपली मुलगी याचा विचार यानं नको का करायला? म्हणजे जग दोष देत होतं ते पप्पांनाच. पप्पांशी भांडू, जाऊ बाहेर. मनीषा कानोसा घेत स्वस्थ पडून राहिली आणि नेमकी थोड्याच वेळानं आई आत आली, कुणीतरी पाठवल्यासारखी. मनीषाची छाती धडधडायला लागली. आता आता काय होईल? परवाचं भांडण तिला आठवलं. उमा काकूंनी मध्ये पडून सोडवलं. आईचं भानच सुटलंय. 4 माणसं गोळा होतात, किती लाज वाटते. सारे म्हणतात, एवढी शिकलेली माणसं पण लाज कोळून प्यायल्यासारखी वागतात. घरात जाणती, अर्धवट समज असणारी मुलगी आहे याचासुद्धा जरा विचार नाही राहत त्यांना. ऐकलं की मनीषाला कसंसंच व्हायचं. अलीकडे सारी तिचीच कीव करायचे, म्हणायचे, एवढी वर्ष लाडात वाढलेली पोर, बापाशिवाय तिचं पान हलत नव्हतं. आता कसं होणार बिचारीचं कुणास ठाऊक. मोठी आई, मनीषाला असं काही ऐकलं की आक्रंदावं वाटायचं. मोठ्या आईला हाका माराव्यात वाटायचं. हातातल्या पुस्तकाच्या चिंधड्या करण्यासाठी हात वळवळायचे. अभ्यास तर होतच नव्हता. आई सारखं म्हणायची, मी आहे, तू कशाला काळजी करतेस? अभ्यास नीट कर. पण कर म्हणून का अभ्यास होत असतो? त्यावेळी कुणी अभ्यास कर असं सांगावंच लागत नव्हतं. आणि आता पप्पा तर बोलतच नाहीत. किती दिवसात त्यांनी मन्या राहू दे मनीषा म्हणूनही हाक मारलेली नाही. एवढी मी नकोशी झाले पप्पांना. एवढे कसे बदलले ते? आईनं दार उघडलं. मनीषा ताडकन उठली, खोली बाहेर आली, आईला आडवी झाली. आक्रंदून म्हणाली, आई येऊ नको घरात. का गं अशी काय करतेस वेड्यासारखी? आणि कॉलेजला नाही गेलीस? परीक्षा जवळ आली तुझी मनू. नाही, पण आई तू जा, परत जा, आत येऊ नकोस. मनीषा ओरडत होती, आक्रंदत होती. तिचं ओरडणं ऐकून अरविंदा आणि अरुंधती बाहेर आली. त्यांना पाहून चवताळलेल्या नागिनी आई मनीषावर तुटून पडली. कार्टे, तू सामील आहेस त्यांना? म्हणून मी आत येऊ नको काय?
येणार, मी आत येणार. घर माझं आहे, माझ्या नावावर आहे. चालते व्हा सारे इथून. मनीषा भांबावून थरथरत उभी होती. आईचं बोलणं ऐकून तिची जणू वाचाच गेली. पप्पा तरी जवळ येतील, पाठीवरून हात फिरवतील या आशेने ती त्यांच्याकडे पाहत होती. आणि पप्पा जवळ आले. आता ते आपल्या कैवार घेतील, पण झालं ते उलटंच. अरविंदने तिच्या तोंडात मारलीनं म्हणाला, हे धंदे करतेस हिच्या नादानं? आमच्यावर पाळत ठेवायला घरी राहतेस नाही का? लाज नाही वाटत प्रत्यक्ष बापाशी वैर करायला? वैर कुणी कुणाशी केलं? मनीषाला काही कळत नव्हतं. ती नुसतीच थरथरत होती. कुंदा आणि अरविंद जोरजोरात भांडत होते. अरुंधती म्हणत होती, काय नादी लागतोस त्या मूर्ख बाईच्या? चल, मी आहे तुझ्याबरोबर. जळवा जशा. दुसऱ्याला मन असतं याची जाणीवच नसते अशा बायकांना. वा गं मन जाणणारी. आई भांडत होती. बिल्डिंगमधल्या बायका गोळ्या झाल्या होत्या. कुंदाला आवरत होत्या. मनीषा अजूनही थरथरत होती. अरविंद अरुंधतीला घेऊन बाहेर पडला. मनीषाला वाटलं जावं, त्याला अडवावं, पण तिचे पायच भुईला चिकटले होते जसे. संवेदना संपल्या होत्या. रिकाम्या घागरीचा बदबद आवाज डोक्यात घुमत होता. ती घाबरली आणि किंचाळली, मोठी आई, मोठी आई. या गोष्टीला आता वर्ष होऊन गेले. कुंदाने आणि अरविंदाने घटस्फोट घेतलाय. मोठी आई सारं कळताच धावली होती. ती कुंदाजवळ राहत होती. मनीषासाठी विदभर अंतरावर असलेल्या मोठ्या आईला आक्रंदून हाका मारत राहायची. मोठी आई डोळ्यांनी टिपं गाळायची, म्हणायची, तुमच्या पायी माझ्या सोन्यासारख्या पोरीचं जन्माचं मातेरं झालं. कुंदाला ते कळत होतं. पण ती काय करणार होती? काय करायला हवं होतं तिनं? अरविंदाचा हा स्वराचार मन मारून सहन करायला हवा होता? अरविंदाचा तिच्याशी काहीच संबंध नव्हता. कुंदाचे प्रश्न मोठ्या आईला समजत होते. तिच्याजवळही त्याचं उत्तर नव्हतं. ती विचार करायची, आता हे असंच होती राहणार का? मुलांच्यासाठी सुखाचा होम करणारी माणसं निपजणारच नाहीत का? माझ्या या मनूची झालेली दशा याला कोण जबाबदार? यावर उपाय काय? तिला कळत नव्हतं. नुसती भोवळ येत राहायची. मनीषा हाका मारतच असायची, मोठी आई, मोठी आई. धन्यवाद.